चुलतीने 6 वर्षांच्या पुतण्याला संपवलं. पडक्या घराजवळ मृतदेह आढळला. लातूर जिल्ह्यात हादरवणारी घटना. लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत 6 वर्षीय देवांश मंगेश स्वामी याचा खून कुटुंबातील चुलतीने केल्याचा उघड झाला असून पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्वामी कुटुंबात मागील काही वर्षांपासून मालमत्तेच्या वाटणीवरून वाद सुरू होता. हा वाद पंचांच्या उपस्थितीत मिटवण्याचे प्रयत्नही झाले होते. मात्र या वादातून निर्माण झालेल्या रागाच्या भरात अनिता दिनेश स्वामी वय वर्ष 34 आपल्या पुतण्याचा खून केल्याचा समोर आला आहे. चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 196/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता BNS कलम 103(1) आणि 238 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मंगेश चंद्रकांत स्वामी यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. नेमकं काय घडलं? 19 एप्रिल रोजी उजळंब रोडवरील एका पडक्या घराजवळ देवांशचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपीने गळा दाबून खून केल्याचं समोर आलं. खून केल्यानंतर मृतदेह लपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात आरोपीने स्वतःचा मुलगा बेपत्ता असल्याचा बनावही रचला होता. मात्र पोलिसांनी शोध मोहीम राबवत त्या मुलाला सुखरूप शोधून काढलं आणि याच धाग्यावरून संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा झाला. 17 तासात गुन्ह्याचा उलगडा. आरोपी अटकेत. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी सुधाकर बावकर यांनी चाकूर येथे ठाण मांडून तपास केला. पोलीस अधीक्षकांनी स्वतः तपासाची सूत्र हाती घेतली होती. अवघ्या 17 तासात पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करत आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक भंडे करत असून या घटनेमुळे नात्यातील व्यक्तीकडूनच असा प्रकार घडल्याने संतप्त चर्चा होत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.